आणि आता घेणार आहोत राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट। शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा। राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप आणि मनसेमध्ये चर्चेची खलबत। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार यांनी भेट घेतल्याची माहिती। मनसे आणि भाजप युतीबाबत दिल्लीमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती। भाजप शरद पवार गटाला अजून एक धक्का देण्याच्या तयारीत। पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली। बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चा सुरू असल्याची देखील सूत्रांची माहिती। जयंत पाटील मोठे नेते आहेत, त्यांना जिथे जायचं तिथे ते जाऊ शकतात। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीतील अनेकांचा आमच्याशी थेट संपर्क। पुढच्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कुणीही सोबत येऊ शकतं, कधीही काहीही होऊ शकतं। चंद्रशेखर बावनकुळेंचं देखील सूचक वक्तव्य। जयंत पाटलांसोबत कोणताही संपर्क नाही। जयंत पाटील कुणाच्या संपर्कात आहेत माहिती नाही। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपची ताकद असतानाही सर्व विरोधी नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर आमच्याकडील नेत्यांची चर्चा म्हणजे काहीतरी आमच्या असेलच ना, सुळे यांचं वक्तव्य। भाजप दुसऱ्या पक्षाचे नेते पळवत आहे। भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा आता दम उरला नाही। वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा। लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक जाहीर। मुंबईतील 6 पैकी 4 लोकसभेच्या जागांसाठी ठाकरे गटानं समन्वयक नेमले। जागा वाटपामध्ये दक्षिण मध्य त्याचबरोबर उत्तर पश्चिमच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही। मराठा आरक्षणासाठी उद्या आणि परवा विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन होणार। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मागासवर्ग आयोगाच्या अहवालासंदर्भात उद्या अधिवेशन। मराठा आरक्षणासंदर्भातील ठराव होणार। सर्व समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सरकारची भूमिका, मात्र आमचं नुकसान होईल अशी भूमिका अधिवेशनामध्ये घेतल्यास आम्ही देखील पेटून उठू। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित झाला नाही तर 21 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। 50% आतच आरक्षणाचं बोला ही मराठ्यांची अपेक्षा। नेते 50% आरक्षणावर बोलले तर ते नेते मराठ्यांविरोधात, जरांगे यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठीच्या मागणीसाठी जरांगे यांचं उपोषण सुरूच। शिवनेरी गडावर मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी। छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य आणलं, त्याप्रमाणे देशातील जाती धर्माची लढाई संपली पाहिजे। तर आमच्या हातामध्ये राजकीय नाही तर क्रांतिकाराची मशाल। शिवजयंतीनिमित्त बच्चू कडू यांची भावना व्यक्त। लोकसभा लढण्याची प्रत्येकाचीच इच्छा, मी देखील अपवाद नाही। लोकशाहीमध्ये सर्वांनाच विचार मांडण्याचे अधिकार, उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य। आढळराव पाटलांना शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा। तगडा उमेदवार समोर असला की लढतीमध्ये रंगत येते, शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत। आमदार प्रतिभा धानोरकर या देखील चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मागितलं। भाजपकडून सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा लढण्याची शक्यता। येत्या 22 तारखेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा होणार। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील बैठकीचं निमंत्रण। 25 तारखेपर्यंत जागा वाटप जाहीर करण्याची शक्यता। गल्लीबोळातील नेत्यांसारखी आदित्य ठाकरे यांची परिस्थिती। आदित्य ठाकरेंकडे बोलण्यासाठी काहीच नसल्यानं काहीही बोलतात। आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांचं उत्तर। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य हास्यास्पद। आदित्य ठाकरेंच्या सभेला फक्त 200 ते 300 लोक जमतात। आदित्य ठाकरेंच्या शिंदेंवरील वक्तव्यावर शंभूराज देसाईंचा टोला।
पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही तयार, 400च्या वर खासदार निवडून आणणार, शंभूराज देसाईंचं वक्तव्य. दाऊदची प्रॉपर्टी खरेदी करूनही पैशांचा भरणा न केल्याचं समोर. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांच्याकडून जमीन खरेदी, मात्र 25% रकमेचा अद्याप भरणाच न केल्याचं समोर. नाशिकमध्ये मुख्य जुने नाशिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं पालखी सोहळ्याचं आयोजन. पारंपरिक वाद्य आणि शिवकालीन शस्त्रांचे देखील खेळ साजरे. साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त दीपोत्सव. मशाली आणि दिव्यांच्या प्रकाशानं संपूर्ण किल्ला उजळून निघाला. नांदेडमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये शिवजयंती साजरी. नाशिकच्या ढोल ताशाच्या गजरामध्ये राजधानी दिल्लीमध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह. आंतरवली सराटीमध्ये देखील जरांगे यांच्या उपोषणस्थळी शिवजयंती साजरी. मराठा बांधवांकडून शिवजयंतीची जोरदार तयारी आणि पालखी मिरवणूक. सलग दुसऱ्या वर्षी आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं विनोद पाटील आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करणार. लाल किल्ला परिसरामध्ये भव्य दिव्य स्टेज उभारला. कोल्हापुरात छत्रपती घराण्याच्या वतीनं शिवजयंती सोहळा. नर्सरी बागेतील शिवाजी मंदिरामध्ये पारंपरिक उत्साहात पार पडला शिवजन्मकाल सोहळा. जळगावमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांनी ठेका धरला. ढोल ताशांच्या गजरामध्ये नागरिकांमध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह. नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणेमधील 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा शिवनेरी किल्ला सर करण्याचा विक्रम. शिवार्थराजे देवरे असं या चिमुकल्याचं नाव. नाशिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं पालखी सोहळ्याचं आयोजन. पारंपरिक ढोल पथक आणि संबळ वादनानं वातावरण मंत्रमुग्ध. नाशिकमधील ऋषिकेश वागची शिवरायांना अनोखी मानवंदना. कवड्यांवर रेखाटलं शिवाजी महाराज, त्याचबरोबर शिवनेरी किल्ला आणि राजमुद्रा. नाशिकच्या कळवणमध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन. शिवस्मारक समितीचा अनोखा उपक्रम. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त लहान मुलांकडून शिवराय आणि मावळ्यांची वेशभूषा. चिमुकल्यांकडून रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. नागपूरमध्ये छत्रपती शिवजयंतीचा मोठा उत्साह. महाल परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आकर्षक विद्युत रोषणाई. विलेपार्ले वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील शिवरायांच्या पुतळ्याजवळ शिवभक्तांची गर्दी. श्रीरामांच्या वेशभूषेमध्ये लहान मुलामध्ये शिवजयंतीचा उत्साह. नांदेडमध्ये देखील शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल रॅली आणि दीपोत्सव. हातामध्ये मशाल घेत शिवाजी महाराजांचा जयघोष. वाशीमधील विद्यार्थ्यांनं केळीच्या पानावर साकारलं शिवरायांचं चित्र. विविध माध्यमांमधून शिवभक्तांमध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह.